रामकृष्ण हरी आज पशुपतीनाथ येथे काठमांडू पशुपतीनाथ येथे आम्ही सकाळी 6:30 वाजता येऊन पोहोचलेलो आहोत सत्संग यात्रा कंपनी तर्फे। तर आज इथे सकाळी जेवण वगैरे करण्याच्या नंतर 9 ते 9:30 दरम्यान पासून आम्ही सलग पूर्ण काठमांडू परिसर हा दर्शन घेत आणि काही ठळक ऐतिहासिक बाबी बघत आम्ही येऊन राहिलेलो आहे। जवळपास पशुपतीनाथ यामध्ये बघितलेलं आहे, भुवनेश्वरी शक्तीपीठ, गणेश मंदिर, सूर्यविनायक, डोलेश्वर महादेव मंदिर काठमांडू, 143 फुटाची शिवशंकरजीची मूर्ती आणि भक्तपूर लाल मकान वस्ती म्हणजे भाग, लाल मकानाचा पुरातन काळातील भाग, फिल्म शूटिंग सेंटर, नेपाळच्या कुतुब मिनार, भीमसेन कुतुब मिनार आणि छोटा रेस घोडा रेस गार्डन हे सुद्धा बघितलेलं आहे आम्ही। आणि नेपाळची जी राणी होती तिचा तलाव, त्या तलावाचं नाव पोखारा असे त्या नावाने ओळखल्या जातात। आणि त्यानंतर राज दरबार, नारायण सिंग बिट्टी संग्रहालय केंद्र हे सुद्धा आम्ही चालता बघितलेलं आहे। त्यानंतर वीरेंद्र सिंग शाह राजाचे, इथल्या ज्या राजाचे नाव जे होते वीरेंद्र सिंह शाह हे त्या राजाचे नाव होते। आणि चालता बघितलं आम्ही रोडच्या एका साईडला भव्य मोठी बिल्डिंग की संसद भवन होती। आणि त्यानंतर आता आम्ही इथे जे आलो आहे ते स्वयंभू बुद्ध पार्क म्हणजे शंभूनाथ त्रिमूर्ती या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। अगदी आम्ही मनापासून भारावलेलो आहे की अनोखी अशी एक सिटी आहे, एक देश आहे नेपाळ। हे या नेपाळचं एक खास कारण आहे काठमांडू, इथे पशुपतीनाथाचं मंदिर आहे। त्या मंदिराचं आम्ही यथाशक्तीने म्हणजे यथागत दर्शन घेऊन खूप तृप्त झालोय, मन तृप्त झालंय। आणि आम्ही विधिवत तिथे पूजा पण केलेली आहे। विमानतळही बघितलं आणि सोबतच विमानतळ, त्यावर विमानतळ आणि हेलिकॉप्टर सुद्धा तिथे
पार्किंग केलेले होते म्हणजे ठेवलेले होते तिथे, तर ते स्वतः आम्ही बघितलेले आहे.